नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागच्या वर्षी सुरुवातीपासूनच पावसाळा सुरू झाला. त्यामध्ये काही भागामध्ये इतकी अतिवृष्टी झाली की या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचं बरंचसं नुकसान झालं. मग त्या शेतकऱ्यांनी आपल्या ज्या नुकसानीच्या तक्रारी होत्या त्या पीक विमा कंपनीकडे तक्रारी सुद्धा दाखल केल्या आणि तक्रारी दाखल केल्याच्या नंतर बऱ्याच शेतकऱ्यांचे पंचनामे सुद्धा झाले. मात्र ज्या वेळेस ती शेतकऱ्यांना मदत मिळायला हवी होती त्यावेळेस ती शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही आणि त्याचबद्दलची आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघणार आहोत की कोणत्या जिल्ह्यासाठी ही पीक विम्याची मदत मिळणार आहे. आता शेतकरी मित्रांनो, महत्वाची गोष्ट ही असते की ज्यावेळेस शेतकऱ्यांचं नुकसान होतं त्याला एक कालावधी ठरलेला आहे की जो शेतकरी हिस्सा भरला जातो, म्हणजे राज्य शासन जो हिस्सा भरतं तो हिस्सा भरल्याच्या नंतर तो पीक विमा शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळायला पाहिजे. मात्र या पीक विमा कंपन्या त्यामध्ये दिरंगाई करत असतात आणि शेतकऱ्यांना लवकर पीक विमा मिळत नाही. मग शेतकऱ्यांचा जो काही राज्य हिस्सा भरला जातो तो हिस्सा भरल्याच्या नंतर शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम येणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. कारण प्रत्येक शेतकरी हा पीक विमा त्यासाठीच काढत असतो की आपल्याला जी नुकसान भरपाई झाली त्या नुकसानीची भरपाई मिळणं गरजेचं असतं. आणि अशीच नुकसान ही सोलापूर जिल्ह्यामध्ये झाली होती. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तक्रारी सुद्धा दाखल केल्या होत्या आणि या तक्रारींची दखल त्या पीक विमा कंपनीने घेतली. मात्र ज्यावेळेस राज्य शासनानं राज्याचा हिस्सा भरला त्याच वेळेस या शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळणं गरजेचं असतं. मात्र ह्या कंपन्या यांची मनमानी चालते आणि त्यांना वाटेल तसं त्या कंपन्या ह्या पीक विमा शेतकऱ्यांना देत असतात. आता मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यातील 2,11,663 शेतकऱ्यांना 282,19,00,000 रुपये पीक विमा कंपनी देणार आहे आणि ही रक्कम शेतकऱ्यांना पुढील हप्त्यापासून म्हणजे पुढील आठवड्यापासून शेतकऱ्याच्या खात्यात वितरित केली जाणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील बरेचसे शेतकरी एक कमेंट करत होते की शेतकऱ्यांचा पीक विमा आमच्या सोलापूर जिल्ह्याचा कधी मिळणार अशा बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या कमेंट येत होत्या. मात्र आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि पुढील हप्त्यात या शेतकऱ्यांच्या खात्यावर हा पीक विमा येणार आहे. आता ही महत्वाची माहिती आहे, त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आपण या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांविषयी महत्वाची अशी माहिती आणत. आता मित्रांनो, ही मदत स्थानिक नैसर्गिक आपत्ती, पीक कापणी प्रयोग अशा आधारित मिळत असते. आता काही शेतकऱ्यांचं जे पीक उभे त्यावेळेस नुकसान झालंय, काही शेतकऱ्यांनी पीक शेतात काढून टाकले होते अशा वेळेस नुकसान झालंय आणि त्याचबद्दलची ही पीक विमा भरपाई मिळणार आहे. मात्र जो काही राज्य हिस्सा भरलेला आहे त्यापैकी किती टक्के मिळायला पाहिजे तर त्या प्रमाणात शेतकऱ्यांना अशी ही मदत मिळत नाहीये. आणि शेतकरी सुद्धा ज्यावेळेस पीक उभा असतं त्यावेळेस नुकसान झालं म्हणून त्याची तक्रार दाखल करतात. काही शेतकरी त्यांचं पीक शेतामध्ये काढून टाकलेलं आहे अशा वेळेस शेतकरी तक्रार करत असतात. आता या दोन्हींची जी काही नुकसान भरपाई आहे ती या शेतकऱ्यांना मिळणार आहे, पण पाहिजे त्या प्रमाणात जी नुकसान भरपाई मिळायला पाहिजे त्या प्रमाणात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नाही. कारण या कंपन्या आहेत त्यांची मनमानी चाललेली आहे, त्या त्यांच्या हिशोबाने शेतकऱ्यांना पीक विमा देतात आणि यामध्ये या कंपन्यांवर शासनाचा सुद्धा तितकासा दबाव असणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस राज्य हिस्सा भरला गेलेला आहे मग ज्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्या प्रमाणात त्या शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळणं गरजेचं असतं. आता या शेतकऱ्यांचे जे काही दोन्ही भरपाई जे नुकसान झालेलं आहे या भरपाईपोटी या शेतकऱ्यांना 2,11,663 शेतकऱ्यांना 282,19,00,000 रुपये हे वाटप करण्यात येणार आहेत आणि हे पुढील हप्त्यात शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहेत. तर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक रक्कम ही मिळणार असून अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळ, करमाळा, माढा व मंगळवेढ्याला घसघशीत रक्कम मिळणार आहे. मात्र पंढरपूर, सांगोला व माळशिरस तालुक्याला ही फारच अल्प प्रमाणात विमा रक्कम मिळणार आहे. अशी ही महत्वाची अपडेट होती सोलापूर जिल्ह्यासाठी. तुम्हाला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि इतरही आपल्या शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.